नमस्कार, पुन्हा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही आता आलो आहे डेस्टिनेशनला, म्हणजे प्राचीन कोकणामध्ये. तर हे आहे प्राचीन कोकण. इथे त्यांचा गाईडच यायला सोबत आणि तेच आपल्याला इथली माहिती सांगते. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केले कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. ही वाघाची गुफा आहे आणि त्याच्याच बाजूला डुकराची शिकार करताना त्यांनी आता सांगितलं परशुरामांनी समुद्रासोबत कसं युद्ध केलं आणि कोकणाला परशुरामांची भूमिका मानले जाते. देवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव म्हणून त्यांच्यासमोर मैदान करीत असत. तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे की पाखाड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे अशी कामे कधी कोठ्याही कोणी करायची या विषयीचं म्हणतात. ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षांपूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. हा चौहाटा देव आहे असं म्हणतात. कोकणामध्ये भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते. इकडे दुर्गा दाखवले आहे, जी लोकांचे प्रतीकचिन्ह आहे. पोतराज लोक जे चापकाने मारून घेतात. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून पडतात. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी देखील हे लोक कुशलतेने होडी बदलवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. पाटाच्या पाण्यावर खेळताना दाखवले. हा आहे शेतकरी आणि त्याची बायको. हा कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असतो. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, एखाद्याचे घर बांधायचे असेल तर त्याच्या घरी जाऊन कौले तयार करून देण्याचे काम सुद्धा कुंभाराचे होते. वाणी आहे. चौ राजापूर दापूर या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या सावंतवाडीतील सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जग प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रामध्ये पाहावयास मिळते. 500 वर्षांपूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. त्यामुळे काही लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असतो. पूर्वी कोकणी माणसे आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असत व तेली त्याला त्याच्या देखत तेल पाडून देत असते. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरांमध्ये दगडमातीच्या वस्तू असतात. हे जाळीसारखे दिसते, त्याला घिरट असे म्हणतात. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. तिथे एका पर्वतामध्ये गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता.
शंकराने कोणताही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मसाला दाखवण्यासाठी विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले. फिरायला येत आहे पण तुम्ही दर्शन घेऊन जाताय, पण हे प्राचीन कोकण पण एक्सप्लोअर करा. खूप त्यांचे जुन्या 500 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला बघायला भेटेल. ते कोकण कसं निर्माण झालं. मस्त आणि होतं. त्यांचा प्रॉपर गाईड येतो सोबत वगैरे, माहिती वगैरे हा, सगळी पर पर्सन सांगतात. 50 रुपये तिकीट आहे. फक्त फोटो अलाउड नाहीत, त्याचे वेगळे चार्ज तुम्ही वगैरे पण निघतात असं ते. लपून लपून काढू शकता, असं काही नाही. पण मस्त आहे बघायला. 50 रुपये जातील पण पैसा वसूल काम आहे. पूर्ण कोकण अनुभवायला मिळेल. हा, की पहिली जुनं कशी कसं होती होतं पद्धत. काय वगैरे. तर चला नक्की भेट द्या इथं प्राचीन कोकणला. आमचं झाले बघून, आता आम्ही निघालो घरी. चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय फोटोशूट करायला बीच वरती. सनसेट बहुतेक झालाय. आता बघूया, जेवढं होईल तेवढं शूट करूया. बाकी तर होणार नाही, कारण की सनसेट झाल्यामुळं फोटोला ब्राईटनेस पाहिजे ना. आता घरी मेकअपला टाइम गेला. बरं 15 मिनिटात जावं लागलं. चलो, आपण तिकडं पाठीमागे सकाळी गेलो तिकडं गणपतीपुळे. आता ब्रदर इकडे घेऊन जातोय, त्यामुळे आता बघूया इकडे नवीन काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आज. सीन, लुक ॲट दिस सी, समुद्र. हा आहे आपला गणपतीपुळेकडं जायचा रस्ता. आपण असा उतरत उतरत खाली जातोय ना, तर तिथून दिसणारा हा नजारा आहे. टोटल इथून गणपतीपुळे दिसतंय. खूप सुंदर स्पॉट सापडलेला आहे आम्हाला. हे बघा, रोड आहे, रोडला गाडी लावली, पार्क केली मस्त, आणि पायऱ्यात अशा खाली जायला एकदम सुंदर अशा. आणि इकडे मस्त आम्ही आता फोटो काढणार. पावसाळ्यामध्ये तर आणखीन भारी वाटत असेल. आणि हा एकदम गणपतीपुळेचाच बीच आहे हा मेन. तुम्हाला गर्दी दिसलच आता तिकडं, खूप दूर आहे. एखाद्या वेळेस तिकडली जी गर्दी ते गणपतीपुळे, आणि तो बीच सरळ असाच आलेला आहे इकडं. इकडं काहीच गर्दी नसते. आपण चालत चालत डायरेक्ट एंट्री केली बीचवर. कसला सुंदर असा सनसेट आहे. वाव, केळीचे झाड. खूप सुंदर असा व्ह्यूज आहे, सनसेट आहे. हा बीच, कोणीच नाही इकडं. आणि ह्या अशा पायऱ्यात खाली उतरायला, वरतून रोड आहे एकदम भारी. आम्ही आता आणखीन बीचवरच बसलेलो आहोत. फोटोशूट झालाय, एकदम मनाला शांत वाटतंय. संध्याकाळ झाली आता, त्यामुळं व्लॉगचा एंड आम्ही इथंच करतोय.